शेखर नाईक प्रोडक्शन्स आणि शाकुंतल कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या वाटा या मालिकेत आपण आज एका वेगळ्या जोडीला भेटणार आहोत. श्री नितीन ढेपे आणि रुचा ढेपे, ज्यांनी ढेपेवाडा हा सुंदर प्रकल्प उभा केला. एक सुंदर वास्तू त्यांनी निर्माण केली. नमस्कार. नमस्कार. पण इतर वेळेस सुद्धा सगळी आमची जी लोकं आहेत, ती टीम आहे, ती अगदी प्रेमाने आणि अगदी खूप मायेने ही वास्तू सांभाळत असतात आणि खूप छान आदरात इथे लोकांचं करतात. त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जरी बांधकाम होणं ही गोष्ट वेगळी आहे, पण लोकांपर्यंत पोहोचवणारी ही टीम पण तेवढीच महत्त्वाची आहे ना. कारण त्यांनी जर का व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळल्या तरच ते आज मेंटेन करणं सोपं नाही आहे. म्हणजे माझ्या ॲब्सेन्समध्ये या सगळ्या गोष्टी ते मेंटेन करतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब. म्हणजे आता आईवडील असतील, मुली असतील, बायको तर आहेच, पण ह्या सगळ्या लोकांच्या सहकार्याशिवाय, कारण कसं तो काळ इतका स्ट्रेसफुल होता की आर्थिक आम्ही सगळं टाकत होतो, सर्व तन मन धन, पण उद्या जर का समजा नाही हेच उलटं झालं असतं तर ते त्रासदायक पण होऊ शकलं असतं. त्यामुळे त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे, आईवडील मुलींचं पण. मुलींना पण सगळं जवळून दिसत होतं. आम्ही त्यांच्यासमोरच सगळ्या गोष्टी चर्चा करायचो. तर ते सपोर्ट तो निश्चितच फायद्याचा आहे. रुचा तर लग्नापासूनच मम म्हणत आली, त्यामुळे मी तुम्हाला सपोर्ट केलाच आहे. पण मला विशेष वाटलं की तुमच्या ह्या इथल्या कोळवण वगैरेच्या लोकांनी तुम्हाला मदत केली. मराठी माणसं एकमेकाचे पाय खेचतात, ह्या पार्श्वभूमीवर हे मला खूप कौतुकाचं वाटलं. आणि त्याची कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली, पाटी लिहून, तिथे नावं लिहून. हे खरंच विशेष आहे. तुमच्यासाठी सुद्धा ते तुम्ही हे जे केलं ते खूप कौतुकाचं काम आहे, कायमस्वरूपी नोंद होणारं काम आहे. म्हणजे आपण बघतो गड किल्ल्यांवर सुद्धा अशी कारागिरांची नावं लिहिली असतात, तीच तुम्ही गादी चालवली असं म्हणायला हरकत नाही. ते मनापासून केलं. मला पहिल्या दिवशी म्हणजे आम्ही वास्तुशांतीला सुद्धा फक्त लिमिटेड रिलेटिव्ज बोलवले होते आणि बाकी सगळे आमचे जे कारागीर आणि सप्लायर्स, त्यांना आम्ही इथे आल्यानंतर त्यांना फेलिसिटेट केलं. आम्ही त्यांचा सत्कार केला की अरे तुमच्याकडनं हे घडलं आहे, मी कारणीभूत आहे. नाही, पण हे खूप त्यांना सुद्धा आनंद झाला असेल, खूप भरून आलं असेल. पोचपावती आपल्या कार्याची तुम्हाला मिळाली तशी त्यांना मिळणं फार महत्वाचं होतं. हे खूप कौतुकास्पद आहे तुम्ही जे केलं. हो, आता त्याच्यामुळे कसं झालं माहिती आहे का, आज 11 वर्ष झाली त्यांची अटॅचमेंट ह्या वास्तूशी एवढी आहे की 11 वर्ष झाली तरी तीच टीम अजूनही मेंटेनन्स करते. म्हणजे आजच्या प्रोफेशनल जगामध्ये तीच माणसं येऊन मला मदत करतात की नाही हे आमची घर आहे, आमची वास्तू आहे, असं त्यांना ते आतून वाटते. आणि त्या ह्याच्यातनं ते येऊन अजूनही फॅब्रिकेशनपासून पेंटर, पॉलिशवाले 11 वर्ष झाले तीच लोक काम करतात. हे खूप छान आहे. वाडा बांधलात आणि नंतर इथे कार्य करावीत, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात शिरावंसं तुम्हाला वाटलं, तर ते कठीण आहे असं नाही का वाटलं? तर तुम्ही कसा काय सुरुवात ह्या गोष्टीसाठी केलीत? नाही, वाडा बांधण्यापूर्वी हे नक्की होतं की कसं आहे की आता त्यावेळेसचे वाडे जे होते ते जॉईंट फॅमिलीशी रिलेटेड होते. म्हणजे जॉईंट फॅमिलीज असायच्या, एकत्र कुटुंबामध्ये भाडेकरू काही लोक ठेवायचे. पण आता आपली फॅमिली, माझी फॅमिली छोटी आहे. आम्ही 2 मुली आणि आईवडील आणि आम्ही 6 जण फक्त होतो. तर त्यांच्यासाठी एवढा वाड्या बांधण्यात काहीच पॉईंट नव्हता. त्यामुळे वाडा बांधायचा झाला तर
तो लोकांपर्यंत पोचवायचा कसा, तर पर्यटन हा एकच पर्याय आमच्याकडे होता. ते विचार मी आधीपासून केला होता की आपल्याला पर्यटनातूनच लोकांना इथपर्यंत आणायचं, कारण त्यांच्यापर्यंत पोचणार कसा नाही तर नुसता फोटोतनं उपयोग नव्हता. म्हणून मग त्या दृष्टीने आम्ही सगळ्या अरेंजमेंट्स केलेल्या होत्या की खाली जेवण्याची सोय किंवा बाकी खोल्यांमधली जी काही रूम्समधले फर्निचर असो किंवा त्या सगळ्या गोष्टी सुखसोयी केलेल्या होत्या. आणि लग्नाच्या दृष्टीने म्हटलं तर लग्न मुंजीच्या ह्याच्याने म्हटलं तर असं होतं की पूर्वी जी सात्विक लग्न व्हायची, म्हणजे साधी सिम्प्लिसिटी होती, सात्विक म्हणण्यापेक्षा बिना खर्चाची साधेपणाची जी लग्न, नंतरच्या काळातला जो लग्नांचा प्रकार होता तो थोडासा आता खूपच जास्ती खर्चिक झाला आहे, पण त्यावेळेस तो व्हायला लागला होता. पूर्वी वाड्यांमधली लग्न जी आहे ती बाहेर मांडव घालून वगैरे किंवा चाळीमध्ये सुद्धा आमच्या इथे मांडव घालून लग्न व्हायची, तिथे काही लागायचं नाही त्याला. तर ते परत वाड्यातलं लग्न इथे व्हावं, सगळ्यांनी एकत्र यावं, जे जुनी लोक एकत्र राहिलेली आहेत किंवा फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जे नांदलेली लोक आहेत त्या वाड्यांमधली, तर ती इथे येऊन त्यांनी सण साजरे करावे, ही कल्पना पहिल्यापासून होती. आणि वाड्यातलं साधेपण, जे सात्विकपणा जो आहे तर तो इथे लोकांना अनुभवता यावा या दृष्टीने. आणि लग्नातलं जे लग्न किंवा साखरपुडे म्हणजे ते वाड्यात पूर्वी व्हायचे, ज्यांनी ते अनुभवलेलं आहे त्या लोकांना त्याची कुठेतरी माहिती आहे, त्यामुळे ते परत लोकांना वाड्यातलं लग्न हे जरा थोडीशी क्रेज निर्माण झाली. आता असं होतं बऱ्याच वेळेला की इथे कोणाचं लग्न वगैरे असेल तर आजी म्हणायची, अगं माझंही असंच वाड्यात लग्न झालं होतं, तुझंही इथे तर वाड्यात लग्न होतं. ते म्हणजे त्यांना ते आजीला पण तिचं लग्न आठवतं, नातीचं पण एन्जॉय करते वाड्यात, असं होतं. किती छान. डेस्टिनेशन वेडिंग ही कल्पना आता खूपच रुजली आहे, तर तुमच्या इथून कार्य करणं म्हणजे हे डेस्टिनेशन वेडिंगच आहे. आता आपल्या इथे जी लग्न होतात ती पुण्यातली असू देत किंवा परदेशातली मुलं वगैरे येऊन लग्न करू देत त्यांना इथे, तर एकतर तो पूर्वीचा सगळा पारंपरिक एक फील आहे तो त्यांना घ्यायचा असतो, अनुभवायचा असतो. आणखीन आजकाल मी म्हणजे 11 वर्षात जी आमच्या इथे लग्न झाली त्याच्यात झालेला बदल असा आहे की येणाऱ्या पाहुण्यांना भेटायचं असतं, पण त्याचबरोबर मी जे काय कार्य करतो आहे की जे सगळे विधी आहेत त्या विधींमधले म्हटले जाणारे मंत्र असू दे काय असू दे, त्या सगळ्याचा अर्थ मला कळला पाहिजे. सप्तपदी म्हणजे काय आहे, त्या 7 पावलांचा अर्थ काय आहे हे मला सगळं कळलं पाहिजे. हा एक आग्रह आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगीचा असतो. चांगला बदल आहे की मी काय करतो हे मला कळलं पाहिजे ना. मे बी त्यांच्या शिक्षणामुळे आलं असेल हा, की जे प्रत्येक गोष्ट करण्याची त्याच्या मागचा कन्सेप्ट, त्याच्या मागचा हेतू हे सगळं जाणून घेऊन करतात. तसाही ह्याच्यातही त्यांचा विचार असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की लोक कमी असतील तरी चालेल, आपण एक रिसेप्शन देऊ, पण मला हे सगळं अनुभवायचं आहे, हे सगळं एन्जॉय करायचं. 2 वेगवेगळ्या पार्टीज असतात, त्या दोन्ही लोकांची एकमेकांशी ओळख होऊन ते नातेसंबंध दृढ व्हावेत, ह्या दृष्टीने सुद्धा डेस्टिनेशन वेडिंगचा उपयोग होतो. आता मला पुढे असं म्हणावंसं वाटतं की तुम्ही इथं जी सोय ठेवली आहे, पारंपरिक साड्या, नऊवारी साड्या, दागिने, पुरुषांसाठी पण कपडे ठेवलेत, पगडी, हे सगळं तुमच्या इथे वापरायला मिळतं. त्याबद्दल ही संकल्पना कशी आली? आपण जेव्हा म्हणतो की फक्त वाडा रे, तर वाड्यातलं राहणीमान पण दाखवावं, आणखीन तिथलं काय म्हणतात संस्कृती, वाडा संस्कृती दाखवावी, तर कुठेतरी त्या एरामध्ये लोकांना घेऊन जायला तसा पोशाख केला तर त्यांना तो फील आतून येईल. म्हणून आम्ही इथे शिवलेली नऊवारी साडी विथ ज्वेलरी ठेवली आहे. पुरुषांसाठी पण बाराबंदी, पगडी वगैरे, की हे घालून ह्या वास्तूत वावरून बघा कसं वाटतंय. आणि त्याचा आनंद इतकी लोक घेतात, म्हणजे विशेषतः फॉरेनर्स, त्यांना त्याचं इतकं अप्रूप असतं. म्हणजे आपली संस्कृती तिथपर्यंत पोचणं म्हणजे त्यांना आता कसं आहे, आपण राजस्थानमध्ये वगैरे किंवा ह्याच्यात जातो तर तिथे घातलं जातं, तर ते जेव्हा इथे जातात, खूप फॉरेनर्स येतात इथे, तर ते लोकांना ते घालून त्यांचे जे फोटो आहेत ते तिथे जेव्हा सगळीकडे जातात ते खूप
त्यांना आनंद वाटतो आणि त्याच्या थ्रू आपली संस्कृती देशांमध्ये नक्कीच. परदेशात पोहोचते. 7 समुद्रापलीकडे तुम्ही पोचवता यातनं. मी सुद्धा इथे अनुभव घेतलाय. सगळ्या बायकांनी आम्ही पण त्या साड्या नेसल्या होत्या, दागिने घातले होते. खरंच असं वाटत होतं अरे किती वेगळं आहे, गंमतशीर आहे. नाही तर खोपा, नऊवारी साडी, ते नथ, तेव्हाच इथे पारंपरिक दागिने कशाला आपण वापरले असते. ती तुम्ही खूप छान सोय ठेवली. ह्याबरोबरच इथे मी बघितलं होतं एकदा आले होते तेव्हा प्री वेडिंग शूट पण करतात लोक. सोशल मीडियाचा हल्ली वापर आपण सगळेच करतो, त्याचा तुम्हाला किती फायदा झाला? वाडा बांधून झाल्यानंतर लोकांपर्यंत न्यायचा कसा, हा एक फार मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण कसं आहे की मी तोपर्यंत मीडिया हा प्रकार कधीच अनुभवलेला नव्हता, कारण तशी गरज पण नव्हती. म्हणून मग मी वाडा बांधून झाल्यानंतर मी विचार केला की आपण माझे काही पत्रकार मित्र होते, संपादक होते काही वृत्तपत्रांचे, त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं की आता हे मी बांधलेले तर खरं, मी त्यांना फोटो दाखवले. त्यांना म्हटलं बघा हे पुढे कसं न्यायचं मला माहिती नाही आहे. तर म्हणे अरे कसं आहे की म्हणे आम्ही तुला डायरेक्ट मदत करू शकत नाही, कारण कसं आहे की तुम्ही जेव्हा एखादी 100 रुपये जरी कोणाकडनं घेतले तरी आम्ही त्याला वी ट्रीट इट ॲज अ कमर्शियल व्हेंचर. त्यामुळे आम्हाला तुला फुकट काही देता येणार नाही, त्याची प्रमोशन करता येणार नाही. मग म्हटलं आता करायचं काय. तर त्यावेळेस फेसबुक बऱ्यापैकी नवीन पण होतं आणि त्याला लोकांचं आकर्षण होतं. तर म्हटलं बघूया तर खरं. मग आम्ही काय केलं होतं, आम्ही त्यावेळेस कारण शेवटी खूप पैसे संपलेले होते, काहीच नव्हतं. मग आम्ही काय केलं होतं, आम्ही सगळे नातेवाईक मी सगळ्यांना एकत्र केलं, हिच्या बहिणी, भाचे, माझे भाचे सगळ्यांना केलं आणि साधारण आम्ही 25-30 जण मिळून इथे पारंपरिक सगळे ड्रेस घालून आलो आणि फोटोशूट केलं. माझा जाऊ आहे तो ॲक्च्युली तो वेगळ्या फील्डमध्ये फायझरमध्ये, पण त्यांनी इतके सुंदर फोटो काढले की गेल्या 11 वर्षात त्याच्यापेक्षा वेगळे चांगले फोटो आलेलेच नाही आहेत. तर त्यांनी ते जे फोटो काढले तर ते फोटो मी फेसबुकवर टाकायला सुरुवात केली आणि ते इतकं व्हायरल झालं त्यावेळेस माझ्या तर पोस्ट जायच्याच, पण त्याची पोस्ट 3600 जणांनी शेअर केली. बापरे. ही गोष्ट आहे 2015 सालची. आणि हे पोचत कुठे गेलं. आणि त्यावेळेस कसं व्हायचं की आता आपण म्हणतो, पण दुर्दैवाने काही वर्षात आपण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वाटले गेलेलो होतो. तर ते ग्रुप्स मी सगळे टॅप केले आणि त्या ग्रुप्सवर माझ्या पोस्ट टाकायला सुरुवात केली, पण सगळ्यांना आवडत होतं. आणि त्याची जी पोस्ट आहे ती ABP माझाच्या लोकांनी बघितली, तिथल्या 3 जणांनी. आणि मग ABP माझानी त्यांची टीम इथे पाठवली, हे काहीतरी नवीन आहे, नक्की जाऊन कवर करा. आणि मग ते ABP माझानी आम्हाला इथे भरपूर ती शूट केलं. त्याच्यानंतर ते शूट चांगलं ते ABP माझा दाखवलं, ते व्हायरल झालं. ABP माझा नंतर मग ती लिंक लागत गेली. मग महेश टिळेकर जे हे आहेत, त्यांचा मराठी तारखांचा कार्यक्रम असतो, तर त्यांनी इथे येऊन पारंपरिक 5 दिवस दिवाळी केली. ABP माझा, महेश टिळेकर आणि आम्ही डेपेवाडा असं मिळून ते 5 दिवसाची पूर्ण पारंपरिक पद्धतीने, म्हणजे त्यावेळेस वहिदा रेहमान आणि आशा पारेख आल्या होत्या, मराठी तारका सगळ्या होत्या. आणि मग त्या ह्याच्यातनं ते अजून पुढे गेलं. तर सोशल मीडियामध्ये फक्त कसं की फेसबुक हा फार मोठा त्यांनी हातभार लावला आम्हाला. आणि मग नंतर मग व्हॉट्सॲप आलं, मग आता इंस्टाग्राम आलं, अशा रीतीने ते सगळेच प्लॅटफॉर्म व्हायला लागले. आणि त्याच्यानंतरचं आता कसं आहे, आता आम्हाला करायला लागतच नाही, कारण इथे येणारा जो आमचा अतिथी असतो त्याचेच फोटो व्हायरल होत जातात. त्याच्यामुळे आम्हाला वेगळं काही करायला लागत नाही. आता सोशल मीडियामुळे तुमचा ढेपेवाडा फार प्रसिद्ध झाला. तो नुसता प्रसिद्ध झाला की त्याच्यातनं आर्थिक गणितच, म्हणजे लोक यायला लागली, नाही तर नुसतंच लांबून बघून वा 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 म्हणणारं पण आपण लाईकची दुनिया आहे ती. तसं झालं का तुम्हाला इथून व्यवसाय पण वाढायला मदत झाली? नाही, सुरुवातीला तसंच काहीसं झालं, नुसते लाईक्स. कारण कसं आहे की नुसते लाईक्स मिळणं किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं आणि ते आर्थिकदृष्ट्या त्याला पाठबळ मिळणं, यश मिळणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो, हे मी अनुभवलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, पहिली 5 वर्ष आमच्या दृष्टीने खूपच
कसोटीची होती. म्हणजे आता जिकडे मी पोस्ट टाकायचो फेसबुकवर असो किंवा आहे, लोकांना खूप आवडायचे, वा सुंदर, काय नितीन ग्रेट काम केलंस. पण त्याच्या पुढे काय येणारे जे अतिथी होते ते सगळे 45-50च्या पुढचे. आणि म्हणजे आम्हाला असं वाटायचं की अरे आपण हा तर 8 तास तरुणांसाठी केला आहे, की तरुण पिढीला कळावं की वाडा संस्कृती काय होती, त्यांना इथलं राहणीमान कसं होतं, त्यांना त्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांनी अनुभवावं, याच्यासाठी केलं. आणि ही सगळी, कारण जे वाड्यामध्ये राहिलेली लोकं होती तीच यायची, फक्त तरुण पिढी कुठलीच येत नव्हती, त्यांची मुलं वगैरे असतील तेवढीच. म्हणलं आता हे जर का असं राहिलं तर आपला प्रयोग फसला आहे. पण सुदैवाने कसं झालं की नंतर सिद्धार्थ चांदेकर, नंतर यांची लग्न झाली, सिद्धार्थ चांदेकर, नंतर रोहित राऊत, सुरभी हंडे, या सिनेतारका आणि जे काही स्टार्स होते, तर त्यांची लग्न झाल्यानंतर मात्र तरुणाईचा ओघ खूप प्रचंड वाढला. आणि आत्ता अशी परिस्थिती की आता सिनियर्स कमी झालेत आणि तरुण वाढले. वा, छान आहे. आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही जे म्हणलात ना की ती सस्टेनेबिलिटी कुठल्याही कलाकृतीला नसते. म्हणजे मी आता अगदी खरं सांगायचं झालं तर भारतामध्ये माझे मित्र म्हणतात की भारतामध्ये कलेला तशी हे व्हॅल्यू मिळत नाही. खरंच आहे. जे मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं, अरे तू जर का फॉरेनमध्ये कुठेतरी बांधला असतास ना तर तुझे पैसे 5 वर्षात मोकळे झाले असते. पण तसं नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे खरं. लोकांनी, म्हणजे पूर्वी राजाश्रय असायचा असं म्हणतात कलेला, तर तो लोकाश्रय मिळणं हे गरजेचं आहे. हे मी ह्या माध्यमातून सांगतो की ढेपेवाड्याच्या ह्याच्यातनं जे मी अनुभवलेलं आहे की जर का लोकाश्रय कलेला नाही मिळाला तर कला टिकणं हे अवघड असतं. पण मग तुम्हाला सोशल मीडियाचा तसा फायदा झाला. सुरुवातीला जाहिराती रीच मिळण्यासाठी झाला, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी झाला. पण शेवटी कसं आहे की आता असं आहे की सगळं वर्ड ऑफ माउथच फार महत्त्वाचं असतं कुठल्याही याला. आणि पुण्यातली लोक चोखंदळ म्हणतो आपण, तसंच ते आहे आणि असावं, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. कारण कसं की चांगली गोष्ट पुढे यायला वेळ लागला तरी ती नंतर अजरामर होऊ शकते. ते आत्ता आम्ही अनुभवलं आहे ढेपेवाड्याच्या यातनं, की आम्हाला वेळ लागला पण आज ढेपेवाडा अजरामर झाला. म्हणजे ते सांगण्याचं कारण वेबसाईटला जवळपास 2 कोटी हिट्स आहेत आत्तापर्यंत. 2 कोटी लोकांना, म्हणजे जगभरातल्या 2 कोटी लोकांनी वेबसाईटला हे केलं आहे आणि लाखो याच्यापर्यंत ढेपेवाडा पोचला आहे. तो कॉन्सेप्ट घेऊन आम्ही जे आलो तर तो कॉन्सेप्ट लोकांना पटला आहे.